एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 27 मल्टिप्लिकेशन प्रिपरेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार, प्रिपरेशन म्हणजेच तयारी, गुणाकाराची तयारी. टेल मी, सांगा, मला सांगा असं याचं मीनिंग होईल. दिनू काय म्हणते पहा. दिनू, माय हँड्स टू, मला किती हात आहेत? 2 हात आहेत. माय हँड्स टू, मला 2 हात आहेत. माय हँड्स टू, राणीज हँड्स टू, टोटल हँड्स ऑफ बोथ ऑफ देम आर 4. माझे 2 हात आणि राणीचे 2 हात, आमच्या दोघांचे टोटल मिळून किती हँड झाले? तर किती हँड झालेले आहेत? 4 हँड झालेले आहेत. असं कोण म्हणते? दिनू म्हणतेय. दॅट आफ्टर काय म्हणते पहा ती. माय 2 हँड्स, राणीज 2 हँड्स, अमन्स 2 हँड्स. इन ऑल हाऊ मेनी हँड्स डू यू ऑल 3 हॅव? तर इथं ती पुन्हा काय म्हणते. माय 2 हँड्स, माझे 2 हात. राणीज 2 हँड्स, राणीची सुद्धा 2 हात. अमन्स 2 हँड्स, अमनची सुद्धा 2 हँड्स. इन ऑल हाऊ मेनी हँड्स डू यू ऑल 3 हॅव? आम्हा तिघांना मिळून टोटल किती हँड्स आहेत इथं विचारलेलं आहे. तर दिनूचे 2, राणीचे 2 आणि अमनचे 2 मिळून टोटल किती हँड झालेले आहेत इथं? 6 हँड झालेले आहेत. किती हँड झालेले आहेत? 6 हँड झालेले आहेत. तर काय होईल पहा. माय 2 हँड्स, राणीज 2 हँड्स, अमन्स 2 हँड्स, मारियाज 2 हँड्स. हाऊ मेनी हँड्स डू ऑल 4 हॅव? तर इथं पुन्हा तेच क्वेश्चन ती काय करते. हँड्स वाढवत वाढवत क्वेश्चन विचारते आहे. माय 2 हँड्स, माझे 2 हात. राणीज 2 हँड, राणीचे सुद्धा 2 हात. अमन्स 2 हँड, अमनचे सुद्धा 2 हँड्स आहेत. मारियाची सुद्धा 2 हँड्स आहेत. हाऊ मेनी हँड्स डू ऑल 4 हॅव? आम्हाला चौघांना मिळून टोटल किती हँड झालेले आहेत इथं ती विचारते आहे. 2 किती टाइम रिपीट झालेला आहे? 4 टाइम रिपीट झालेला आहे पहा. 2 अँड 2 किती टाइम रिपीट झालेला आहे? 4 टाइम रिपीट झालेला आहे. तर 2च्या टेबलमध्ये 4th स्टेपला आहे 8. तर अशा प्रकारे आपण इथं मल्टिप्लिकेशन प्रिपरेशन करून घेऊ शकतो. तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे पहा. काउंट द ऑब्जेक्ट्स अँड राईट द नंबर्स. ऑब्जेक्ट्स काउंट करा म्हणलेले आहेत, वस्तू काउंट करा म्हणलेल्या आहेत आणि नंबर्स लिहा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. एक प्लेट आहे. एका प्लेटमध्ये कस्टर्ड ऍपल्स आहेत, म्हणजे सीताफळ आहेत. काय आहेत? सीताफळ आहेत. एका प्लेटमध्ये किती ऍपल्स आहेत? किती कस्टर्ड ऍपल्स आहेत? किती सीताफळ आहेत? 2 कस्टर्ड ऍपल्स आहेत. किती ऍपल्स आहेत? 2 कस्टर्ड ऍपल्स आहेत. तर कस्टर्ड ऍपल्स इन अ प्लेट, एका प्लेटमध्ये किती कस्टर्ड ऍपल्स आहेत? 2 कस्टर्ड ऍपल्स आहेत. तर इथं आन्सर येणार आहे 2. दॅट आफ्टर पुन्हा सेम प्लेट आहे, पण किती तसे प्लेट्स आहेत? 2 प्लेट्स आहेत. 2 प्लेट्समध्ये 2 कस्टर्ड ऍपल्स आहेत. किती? 2 प्लेट्समध्ये 2 कस्टर्ड ऍपल्स आहेत. तर काय होईल पहा. देअर आर 2 कस्टर्ड ऍपल इन अ 1 डिश. एका डिशमध्ये 2 कस्टर्ड ऍपल्स आहेत. तर तसे 2 डिशेसमध्ये किती तयार होतील? तर काउंट करून घेऊया. 2 + 2 झालेला आहे 4. तर टोटल किती कस्टर्ड ऍपल होतील? 4 होतील. सो द टोटल कस्टर्ड ऍपल्स इन अ 2 डिशेस आर 4. तर दोन्ही डिशमध्ये मिळून कस्टर्ड ऍपल किती झालेले आहेत? 4 झालेले आहेत. तर हे काउंट करून सुद्धा आपण इथे लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर आता 2 डिशेसच्या जागी आलेले आहेत 3 डिशेस. सेम एका प्लेटमध्ये 2च कस्टर्ड ऍपल्स आहेत. देअर आर 2 कस्टर्ड ऍपल इन अ 1 डिश. एका डिशमध्ये 2 कस्टर्ड ऍपल्स आहेत. तसे किती डिशेस आहेत? 3 डिशेस आहेत. किती डिशेस आहेत? 3 डिशेस आहेत. सो टोटल कस्टर्ड ऍपल्स इन अ 3 डिशेस आर 6. तर किती होतील? किती कस्टर्ड ऍपल होतील? तर 6 कस्टर्ड ऍपल होतील. किती कस्टर्ड ऍपल होतील? 6 कस्टर्ड ऍपल होईल. सो द कस्टर्ड ऍपल्स इन अ 3 डिशेस आर 6. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. देअर आर 2 कस्टर्ड ऍपल्स इन अ 1 डिश. पुन्हा सेम तसंच एका डिशमध्ये
किती कस्टर्ड ऍपल्स आहेत? 2 कस्टर्ड ऍपल्स आहेत. तसे किती डिशेस आहेत? 1 2 3 4 4 डिशेस आहेत. आणि टोटल किती कस्टर्ड ऍपल्स होतील इथे विचारण्यात आलेले आहे. चला तर काउंट करून घेऊया. एका डिश मध्ये 2 आहेत. तशी किती डिश असणार? 1 2 3 4. तर तुम्ही कस्टर्ड ऍपल्स पण काउंट करू शकता किंवा 2चे टेबल्स पण इथं आपण म्हणून घेऊ शकतो. तर इथं आपण पहिला काउंटिंग करायला शिकूया मुलांना, त्यानंतर टेबल रिलेटेड सुद्धा इथं सांगू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8. तर किती कस्टर्ड ऍपल्स असतील? 8 कस्टर्ड ऍपल्स इथं असतील. तर इथं सुद्धा आन्सर येईल 8. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हटलेला आहे. हिबिस्कस फ्लॉवर्स आहेत. तर किती कितीचा ग्रुप आहे फ्लॉवर्सचा? 2 2 चा ग्रुप आहे. इथं 2 फ्लॉवर्स आहेत, 2 फ्लॉवर्स आहेत, 2 फ्लॉवर्स आहेत. 2 2 फ्लॉवर्स किती टाइम्स आलेले आहेत? 1 2 3 टाइम्स आलेले आहेत. 2 फ्लॉवर्स 3 टाइम्स. 2 फ्लॉवर्स 3 टाइम्स इज इक्वल काय झालेलं आहे? 2 + 2 + 2 इज इक्वल 6. ऍडिशन केलं तरी 6 येणार आहे. आणि मीन त्याचाच अर्थ काय झालं? 2 3 टाइम्स आलं म्हणजेच काय? 6 झालेला आहे. 2 3 जा 6 फ्लॉवर्स. 2 3 जा 6 फ्लॉवर्स. 2 फ्लॉवर्स 3 टाइम्स. 2 चं टेबल आपल्याला 3 स्टेप पर्यंत म्हणायचं आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 3 जा 6. असं आपण हे मल्टिप्लिकेशन इथे करू शकतो. वी रीड इट ॲज. तर आपण अशा प्रकारे हे रीड करू शकतो. 2 multiplied by 3. तर 2 into 3 जे देण्यात आलेलं आहे तर ते आपण कसं रीड करू शकतो पहा. 2 multiplied by 3. 2 multiplied by 3. अशा प्रकारे हे आपण इथं रीड करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इफ वी ॲड द नंबर 2 3 टाइम्स वी गेट द सम 6. जेव्हा आपण 2 नंबर जो आहे तो 3 टाइम्स ऍड करतो. कसं? 2 + 2 + 2. तर आपल्याला त्याचं ऍडिशन, सम म्हणजेच काय? ऍडिशन काय भेटणार आहे? 6 हा आन्सर भेटणार आहे. तेच इथं सांगितलेलं आहे पहा. इफ वी ॲड द नंबर 2 3 टाइम्स, इफ वी ॲड द नंबर 3 टाइम्स वी गेट द सम 6. दॅट इज, त्यालाच आपण काय म्हणतो? 2 multiplied by 3 is equal 6. 3 टाइम्स म्हटल्यावर इथं आपण मल्टिप्लाय बाय 3 सुद्धा घेऊ शकतो. इन 2 multiplied by 3 is equal 6. the sign is used for multiplication. हा जो साइन आहे क्रॉस साइन, हा कशासाठी यूज करण्यात आलेला आहे? मल्टिप्लिकेशन साठी यूज करण्यात आलेला आहे. गुणाकारासाठी यूज करण्यात आलेला आहे. वी रीड 2 multiplied by 3 is equal 6. तर कसं रीड करणार आहोत पहा. 2 multiplied by 3 is equal to 6. अशा प्रकारे आपण हे रीड करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. शो द स्टुडंट सम ग्रुप्स ऑफ 2 3 4 ऑब्जेक्ट्स इच. तर इथं स्टुडंट्सला काय करायचे आहेत? काही ऑब्जेक्ट्स दाखवायचे आहेत. ते ऑब्जेक्ट्स कसे दाखवायचे आहेत? ग्रुपमध्ये दाखवायचे आहेत. जसं 2 2 पेरू किंवा 2 2 ॲपल्स किंवा 2 2 मार्बल्स किंवा 3 3 मार्बल्स किंवा 3 3 बॉल 4 4 बॉल यांना ग्रुप्समध्ये दाखवायचे आहेत. कोणाला? स्टुडंट्सला. डिस्कस विथ आस्किंग क्वेश्चन लाईक हाऊ मेनी टाइम्स अ ग्रुप ऑफ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट्स आर अकर. तर इथं स्टुडंट सोबत डिस्कस करायचं आहे. त्यांना क्वेश्चन्स विचारायचे आहेत. काय क्वेश्चन्स विचारायचे आहेत? की हे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा हे जे वस्तू आहेत तर ते किती टाइम्स आलेले आहेत ग्रुपमध्ये. त्यांचं ग्रुप करायचं आहे. 2 चा ग्रुप, 3 चा ग्रुप, 4 चा ग्रुप, असं टाइम्स मध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना क्वेश्चन विचारायचं आहे की किती टाइम्स आलेले आहेत ते ग्रुपमध्ये पर्टिक्युलर ऑब्जेक्ट्स, हे त्यांना विचारायचं आहे. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट इन ऑल ग्रुप्स टुगेदर. तर सगळ्या ग्रुप्समध्ये मिळून टोटल ऑब्जेक्ट्स किती होतील हे त्यांना विचारायचं आहे. Thus, with this activity, bring together, notice that multiplication is repeated addition of a same number. ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर ना त्यांना नोटीस करायला लावायचं आहे
की आपण जे मल्टिप्लिकेशन करतो ते मल्टिप्लिकेशन कशाचं असतं, रिपीटेड ॲडिशनचंच असतं. जिथं आपण रिपीटेड ॲडिशन करत असतो 2 + 2 + 2 + 2 + 2 + हा रिपीटेड नंबर होतो की नाही. रिपीटेड नंबरच्या जागी आपण काय करणार आहोत, इथे मल्टिप्लिकेशन करतो ऑफ दॅट सेम नंबर. त्याच नंबरचं आपण इथे काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन करणार आहोत. हे मुलांना त्या ऍक्टिव्हिटी मधून नोटीस करून द्यायचं आहे. इन्फॉर्म दॅट द साइन, आणि त्यांना साइनचं पण ओळख करून द्यायचं आहे. हा साइन म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन साइन आहे. हा साइन म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन साइन आहे. आणि हा कशासाठी यूज केला जातो, मल्टिप्लिकेशन साठी यूज केला जातो. हे त्यांना समजावून सांगायचं आहे. अँड ऑल्सो 2 × 3 = 6 इज रीड ॲज, कसं रीड करतो हे सुद्धा त्यांना समजून सांगायचं आहे. 2 × 3 इज इक्वल टू 6. अशा प्रकारे हे आपण रीड करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट द अप्रोप्रिएट नंबर इन द एम्प्टी बॉक्स. तर इथं आपल्याला बॉक्सेस देण्यात आलेले आहेत, फिगर्स आणि बॉक्सेस देण्यात आलेले आहेत. तर आपल्याला त्या बॉक्सेसमध्ये काय करायचे आहेत, अप्रोप्रिएट नंबर्स लिहायचे. काय करायचे आहेत, अप्रोप्रिएट नंबर्स लिहून त्यांचं करेक्ट आन्सर तिथे आपल्याला लिहायचं आहे. एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. बॉल्स आहेत, बॉलचं ग्रुप आहे. बॉलचा काय आहे तर ग्रुप आहे. 2 बॉल्सचे ग्रुप्स आहेत. असे किती ग्रुप्स आहेत, 2 ग्रुप्स आहेत. किती ग्रुप्स आहेत, 2 ग्रुप्स आहेत. तर 1 ग्रुपमध्ये 2 बॉल आहे. तसे किती ग्रुप झालेले आहेत, 2 ग्रुप झालेला आहे. 2 + 2 हा कोणाच्या इक्वल असणार आहे, 2 ग्रुप्स किती टाइम रिपीटेड झालेले आहेत, 2 बॉलचे ग्रुप्स किती टाइम रिपीटेड झालेले आहे, 2 टाइम्स रिपीटेड झालेला आहे. आपण ऍडिशन केलं तरी सुद्धा 4च येणार आहे, किंवा मल्टिप्लिकेशन सुद्धा केलं तरी काय येणार आहे, 4च आन्सर येणार आहे. तर कसं म्हणायचं आहे पहा, 2 + 2 इज इक्वल टू 2 × 2 इज इक्वल टू 4. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. आता इथं 2 बॉल आहेत. ईच ग्रुपमध्ये किती बॉल्स आहेत, 2 बॉल्स आहेत. तर इथं आपण लिहून घेऊया किती ग्रुप्स आहेत, 1 2 3 ग्रुप्स आहेत. तर एका ग्रुपमध्ये किती बॉल्स आहेत, 2 बॉल्स आहेत. तर त्याचे किती ग्रुप्स आहेत, असे 3 ग्रुप्स आहेत. तर रिपीटेड नंबर आहे 2, तर त्यांचे ग्रुप्स किती आहेत, 3. तर 2 × 3. तर 2 + 2 + 2 जरी ॲडिशन केलो किंवा 2 × 3 जरी केलो, 2चा डबल 3 पर्यंत जरी म्हणलो तरी आन्सर काय येणार आहे, 6 येणार आहे. 2 3 जा 6 और 2 + 2 + 2 इज इक्वल 6. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 2चाच ग्रुप आहे पहा इथं, म्हणजे 2 बॉलचाच ग्रुप आहे. तर किती ग्रुप झालेले आहेत इथं, 1 2 3 4 असे 4 ग्रुप झालेले आहेत. एका ग्रुपमध्ये 2 बॉल्स आहेत. असे किती ग्रुप्स आहेत, 4 ग्रुप्स आहेत. तर 4 ग्रुप्समध्ये आपण सगळ्यांकडे 2 2 2 2 नंबर लिहून घेणार आहोत. असे किती ग्रुप्स आहेत, 4 ग्रुप्स आहेत. एका ग्रुपमध्ये 2 बॉल आहे, त्यांचे किती ग्रुप्स आहेत, 4 ग्रुप्स आहेत. तर आन्सर काय येईल पहा, 2 + 2 + 2 + 2 इज इक्वल टू 2 × 4 इज इक्वल टू 8. तुम्ही 2 + 2 + 2 + 2 जरी केला तरी आन्सर 8च येणार आहे. किंवा 2 × 4 जरी केलात, 2 ला 4 न जरी मल्टिप्लाय केलात, गुणाकार जरी केलात तरी आन्सर काय येणार आहे, 8च येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे चॉक आहे. 3 चॉक्स आहेत. एका ग्रुपमध्ये किती चॉक आहेत, 3 चॉक आहेत. तर तसे किती ग्रुप्स आहेत, 3 ग्रुप्स आहेत. किती ग्रुप्स आहेत, 3 ग्रुप्स आहेत. तर एका ग्रुपमध्ये 3 चॉक्स आहेत. तर तसे किती ग्रुप्स असणार आहेत, 3 ग्रुप्स असणार आहेत. तर इथं आपण एका ग्रुपमध्ये 3 चॉक्स आहेत, तसे 3 ग्रुप्स लिहू शकतो. तर काय येईल पहा आन्सर, 3 + 3 + 3 इज इक्वल टू 3 × 3 इज इक्वल 9. तुम्ही ॲडिशन जरी केला तरी 9 येईल, किंवा मल्टिप्लिकेशन जरी केला तरी सुद्धा 9 हा आन्सर येथे येणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 27 मल्टिप्लिकेशन प्रिपरेशन हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.